आता आपण आलेलो आहे फायनली ह्या क्रूजवर. जी साईटसिंगची क्रूज आहे ती डेफिनेटली मिस करू नका. हायली रेकमेंडेड. तर आता आपण आलेलो आहे सेंट्रल पार्क या एरियामध्ये. 5th एव्हेन्यूला जे एलव्हीचं स्टोअर आहे घर बांधलं गेलेलं आहे. च्या बॅक साईडला छोटासा बाजार आहे बेसिकली. न्यूयॉर्क साईट सीइंग क्रूज. न्यूयॉर्कला पाण्यातून पाहण्याची एक मजाच वेगळी आहे. ही क्रूज हडसन रिव्हर आणि ईस्ट रिव्हरमधून फिरवते. प्रवासादरम्यान स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ब्रुकलिन ब्रिज, मॅनहॅटन स्कायलाईन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, एलिस आयलँड आणि इतर अनेक आयकॉनिक लँडमार्क्स अगदी जवळून पाहायला मिळतात. दरवर्षी लाखो पर्यटक या क्रूजचा एक्सपिरियन्स घेतात, कारण एक राईडमध्ये न्यूयॉर्कचे जवळजवळ सगळे फेमस लँडमार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता आपण आलेलो आहे फायनली ह्या क्रूजवर. तर ही जी क्रूज आहे ही तुम्हाला पूर्ण सिटीतून घेऊन जाते आणि तुम्हाला सगळे लँडमार्क्स बघायला मिळतात. तर ही जी गच्ची आहे ही गच्ची ऑलरेडी सगळी फुल झालेली आहे आणि आम्ही बसणार आहे आत, पण मी बाहेर येऊन तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवत राहीन. पूर्ण तुम्हाला स्कायलाईन सगळी बघायला मिळणार आहे. तर हे सिटी लाईन क्रूज म्हणून जी आहे सिटी पासमध्ये आपण इथं ॲक्च्युली येऊन बसणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला एक गोष्टी दाखवत जाईन, पण दिस इज डेफिनेटली अ व्हिजिट. एक नंबर फील यायला लागला आहे आणि व्ह्यू यायला लागला आहे. पूर्ण रिव्हरमधून फिरवून ते सगळे लँडमार्क्स दाखवायला लागलेत. तर ही जी साईटसिंगची क्रूज आहे ती डेफिनेटली मिस करू नका. हायली रेकमेंडेड. सगळ्या बिल्डिंग्सबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते आणि ओव्हरऑल कधी कन्स्ट्रक्शन झालं होतं किंवा नवीन कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट काय आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. क्रूजनंतर आम्ही पोहोचलो न्यूयॉर्कच्या हिरव्यागार हृदयात म्हणजे सेंट्रल पार्क. 1858मध्ये सुरू झालेलं हा पार्क जवळपास 843 एकर्स, सुमारे 340 हेक्टर परिसरात पसरलेला आहे. वर्षाला तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त लोक सेंट्रल पार्कला भेट देतात. या जगातील सर्वाधिक भेट देणारा अर्बन पार्कपैकी एक पार्क आहे. सेंट्रल पार्कमध्ये 50पेक्षा जास्त फाउंटन्स, अनेक लेक्स, गार्डन्स, प्लेग्राऊंड्स, वॉकिंग ट्रेल्स आणि 20,000हून अधिक झाडे आहेत. खरं सांगायचं तर हा पार्क एका दिवसात पूर्ण फिरणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे पळत पळत आम्ही हा पार्क कंप्लीट करायचा प्रयत्न केला. तर आता आपण आलेलो आहे सेंट्रल पार्क या एरियामध्ये. तर हा जवळजवळ 850 एकरचा एरिया आहे, ज्यामध्ये न्यूयॉर्क सिटी, मॅनहॅटन सिटीच्या मध्ये बरोबर हा एरिया कॅप्चर केलेला आहे. तर 850 एकरची झाडी आणि बरेच पॉईंट्स आहेत या ठिकाणी बघण्यासारखे. आता बेसिकली फर्स्ट पॉईंट आम्ही चाललो आहे सेंट्रल पार्क झूमध्ये. समोर दिसेलच तुम्हाला सेंट्रल पार्क झू. पण विषय कसा आहे की छोटे छोटे खूप स्पॉट आहेत सेंट्रल पार्कमध्ये. मेजॉरिटी तुम्हाला वॉक करायला लागते. साधारण सगळे स्पॉट कवर करायचे असतील 2-2.5 तास जातात, पण डिपेंड्स की तुम्हाला कुठले स्पॉट कवर करायचे आहेत. पण ॲटलिस्ट 1 तास इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहेत ते तुम्ही कवर करू शकताय. तर पहिला स्पॉट आमचा आहे तो आहे सेंट्रल पार्क झू. झू बघायचं कॅन्सल केलं का केलं धैर्यशील? झू बघायचं कॅन्सल का केलं? आम्ही 3 प्राणी आहे, आम्हाला गरज नाही अजून प्राणी बघायची. त्यामुळं आम्ही कॅन्सल केलंय.
गरज नाही मला वाटते काय 20-25 डॉलर घालून एवढा काय क्लासिक झू नाही आहे. यापेक्षा चांगले आपण झू ऑलरेडी आपण बघत आलेलो आहे. पण एनिवे इकडे प्राणी आम्हाला रोडवर फुकट दिसलाय टांगा, तर आता बघणार आहे. पण ओव्हरऑल एक चांगली व्हाईब आहे. सिटीमध्ये उंच उंच बिल्डिंग्समध्ये ही ग्रीनरी त्यांनी बेसिकली डेव्हलप केलेली आहे. सो इट्स गुड अँड फन. तर अजून एका डोंगरावर आलेलो आहे मी बेसिकली सेंट्रल पार्कच्या, आणि खालच्या साईडला तलाव आहे. त्यानंतर इकडे छोटासा ब्रिज आहे आणि अशी स्कायलाईन सुद्धा दिसते. इट इज ब्युटिफुल ॲक्च्युली. सगळ्यात मला ही कन्सेप्ट भारी वाटली की पूर्ण या सिमेंटच्या जंगलामध्ये त्यांनी हा 850 एकरची जी जागा डेव्हलप केलेली आहे. एक नंबर मस्त गारवा आहे आणि त्यामुळे फरायला मजा येते. घाण अजिबात नाही आहे. लोक इकडची चांगले आहेत आणि ह्या लोकांकडून आपण शिकलं पाहिजे की घाण केली नाही पाहिजे बेसिकली. याच पार्कमध्ये फिरताना एक गोष्ट विशेष जाणवली, ती म्हणजे स्वच्छता. गवतावर प्लास्टिक नाही, कचरा नाही आणि लोक नियम पाळताना तुम्हाला दिसतात. आपल्या भारतातही अशीच सार्वजनिक ठिकाणे जर जपली गेली तर किती छान होईल. मनापासून वाटतं, कारण सुंदर पार्क बनवण्यापेक्षा ते सुंदर ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. कॉफी जिथं कुठं मी घेतलेल्या आहे सगळ्या कॉफ्या गंडलेल्या आहेत इथल्या बेसिकली. आईला मला वाटतं की कॅनडामधली टीम हॉर्टन्सची कॉफीला पर्याय नाही, नाहीतर आपल्या भागातल्या टपरीवरच्या चहाचा नाद कोण करायचा नाही. असली गंडकी कॉफी आहेत इकडं. पण ऑप्शन नाही हो, झोप मारायला तुम्हाला करायला लागते. काल रात्री संध्याकाळी झोप आमची कंप्लीट झाली नव्हती व्यवस्थित, लवकर उठून बाहेर पडलो आहे. दॅट्स वाय. आता आम्ही काय करणार आहे विषय माहिती आहे काय, की एक घोडागाडी नाही माणूस गाडी हुडकली आहे. तो आम्हाला घेऊन जाणार आहे सेंट्रल पार्क फिरवायला बेसिकली. आणि मग फिरून झाल्यानंतर चालायचं लढतरीच नाही हो, नाहीतर ते बोंबाव त्यालाही पाय दुखतात चालायला. तो चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन फिरवून आम्हाला येईल. त्यामुळे $150 म्हणायला लागलाय तो. आता थोडं कॉफी वर्सेस कोल्हापुरी चहा. न्यूयॉर्कमध्ये आम्ही खूप कॉफी ट्राय केल्या, पण खरं सांगायचं तर आपल्या कोल्हापूरच्या टपरीवरचा कटिंग चहा याला अजूनही कुणीही हरवू शकलेलं नाही. कॉफी इंटरनॅशनल असली तरी आपल्या टपरीच्या चहाची फिलिंग आहे ती वेगळीच असते. फिफ्थ एव्हेन्यूला जे LVचं स्टोअर आहे तिथं डेफिनेटली एकदा येऊन व्हिजिट करा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. एकदम प्रीमियम स्टोअर आहे. ॲक्च्युली मॉल म्हणू शकतोय आपण. सेंट्रल पार्क हा इतका मोठा आहे, त्यासाठी मी इलेक्ट्रिक बाईक टूर घ्यायचं ठरवलं. या माझ्या सेंट्रल पार्कमधला सर्वात मजेदार अनुभव होता. गाईड म्हणजेच इलेक्ट्रिक बायसिकलवाले मामा आम्हाला प्रत्येक ठिकाणाचा इतिहास, मूव्हीज, सेलिब्रिटी हाऊसेस आणि हिडन फॅक्ट सांगत होते. कधी कधी असं वाटतं की गुगलपेक्षा आपले मामाच भारी होते. 1867 साली हे घर बांधलं गेलेलं आहे. तुम्ही पुढे बघताय हा बॅलेटो स्टॅच्यू आहे. हा साधा कुत्र्याचा पुतळा नाही. बॅलेटो हा सर्बियन हस्की होता, ज्याने 1925 मध्ये अलास्कामध्ये हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी औषध पोहोचवणाऱ्या टीमचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या शौर्याच्या स्मरणार्थ सेंट्रल पार्कमध्ये हा स्टॅच्यू उभारण्यात आला. आजही मुलं आणि पर्यटक इथे फोटो काढण्यासाठी खूप गर्दी करतात. हा जो ब्रिज दिसतोय हा 1862 साली बांधलेला ब्रिज आहे आणि कल हो ना हो मूवीचं शूट या ठिकाणी झालेलं आहे.
त्यामुळे मोस्टली लोक इकडं आल्यानंतर ना प्रपोजल करतात किंवा प्रपोज करतात. त्यासाठी हा ब्रिज प्रपोजल ब्रिज म्हणून सुद्धा फेमस आहे. हिरवगार पाणी आहे, थोडीशी स्कायलाईन सुद्धा दिसते, पण दिस इज द मेन स्पॉट ऑफ ब्रिज आय गेस. आपण आलेलो आहे मर्सर लॅब म्युझियम ऑफ आर्ट आणि टेक्नॉलॉजी. हा माझ्यासाठी पूर्ण न्यूयॉर्क ट्रिपमधील सर्वात युनिक एक्सपिरियन्स होता. लाईट, साऊंड्स, AI, प्रोजेक्शन आणि इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी यांचा असा वापर मी याआधी कधीही पाहिला नव्हता. मनात एकच विचार आला, असं काही आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणात व्हायला हवं. टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी एकत्र आली की काय जादू होते हे मर्सर लॅबमध्ये आम्हाला समजलं. हे बरोबर टाइम्स स्क्वेअरच्या बॅक साईडला छोटासा बाजार आहे. बेसिकली सगळे छोटे छोटे दुकानं असतात, तसे स्मॉल शॉप्स सगळे सेट केलेले आहेत. बरोबर याच्या बॅक साईडला मेन जो टाइम्स स्क्वेअर चौक आहे ना, तो येतो आहे. लबोबो डॉल्स, बिल्स, जर्सीज चांगला आहे आणि सगळे चीप रेटमध्ये $5, $10 असे सगळे प्राइजेस असतात. हा बेसिकली इथं मेन न्यूयॉर्कचा तो टाइम्स स्क्वेअर चौक संपतोय असं आपण म्हणू शकतोय. हा बॅक साईडचा एरिया आहे. तर एक दोन थोडे हे लावलेले आहेत, काय म्हणायचं ते, बोर्ड्स, पण मेन चौक होता तो बॅक साईडलाच होता. आता डायरेक्ट चिकन खायला जाऊया. वाईब आहे कम्प्लीट जनता पागल वाईब आहे. चौकात केली इन्सेंट कहर काय होर्डिंग्स आहेत बघा. उगच नाही टाइम्स स्क्वेअर वारा आहे टाइम्स स्क्वेअरचं. आणि अशा प्रकारे आमचा न्यूयॉर्कमधला चौथा दिवस संपला. क्रुझेस, सेंट्रल पार्क, इलेक्ट्रिक बाईक राईड, मर्सर लॅब आणि रात्रीचा टाइम्स स्क्वेअर. प्रत्येक दिवस न्यूयॉर्कबद्दल काहीतरी नवीन शिकवत होता. आणि एक गोष्ट मात्र नक्कीच, न्यूयॉर्क कितीही मॉडर्न असलं तरी आपल्या भारताची आणि आपल्या कोल्हापूरच्या चहाची सर कोणालाच नाही. तर वेळ घालवू नका, असंच आपल्या GM व्लॉग्सला सपोर्ट करा. उद्या घेऊन येऊ नवीन व्लॉग, नवीन दिवस, नवीन सुरुवात. सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.